स्वातंत्र्य समता बंधुता दिल्या त्या प्रकाशकांनी विश्वाला सर्वप्रथम ओळख करून दिलेल्या मानवी मूल्यांवर आधारित जगातील सर्वात मोठं साम्राज्य स्थापन करत आहे छत्रपती सम्राट अशोकांच्या नंतर समतेचं, बंधुतेचं, न्यायाचं, स्वातंत्र्याचं, स्वराज्य या महाराष्ट्राच्या भूमीत 2000 वर्षांनी पुन्हा एकदा निर्माण करणारे छत्रपती शिवाय आधुनिक भारतामध्ये सामाजिक कार्य परिवर्तनाच्या चळवळीची पायाभरणी करणारे महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, ज्या महापुरुषांच्या जयंतीचा हा कार्यक्रम आणि त्या अनुषंगाने सार्वजनिक सर्व महापुरुषांना स्मरण करण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। भारतीय संविधानाचे निर्माते, आधुनिक भारताचे जनक, पितामह प्रभूजी बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सम्राट अण्णाभाऊ साठे, राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्याबाई होळकर या सर्व संत महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो। या कार्यक्रमाचे आजच्या या जी दक्षिण विभाग जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सभेचे अध्यक्ष सन्माननीय श्री मंगेश जाधवजी, मंचावर उपस्थित असणारे नगरसेवक माननीय शेखोरकरजी, राजेश जाधवजी, या मंचावर आमच्या सोबत उपस्थित असणारे मी विशेष अभिनंदन करतो आमचे बंधू सागर पाटणकर यांनी आपल्या सर्वांसाठी संविधानाच्या प्रतीचं वितरण केलं। त्या सामाजिक भान असणाऱ्या एका तरुण कर्मचारी अधिकाऱ्यांचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे। आणि आधी कांबळे साहेब तुम्ही बोललात आणि या मंचावर माझ्यासोबत उपस्थित असणारे सर्व सन्माननीय कर्मचारी अधिकारी, या मंचाच्या समोर उपस्थित असणारे आपण कर्मचारी बंधू आणि भगिनी, मी सर्व या सार्वजनिक जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सर्व महापुरुषांच्या जयंतीच्या मनभरून मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला रुपेश करोडकर आपले बंधू यांचा फोन आला होता की सर या 30 साऊंडच्या कार्यक्रमासाठी आपण आलं पाहिजे। मी काल 400 किलोमीटरवरून 450 किलोमीटर बुलढाण्यावरून इथे आलं। त्यानेच तुम्ही बुलढाण्याचा अनुभव उदाहरण दिलं। बुलढाण्यावर जरा जास्त नाव चुकीच्या कारणासाठी काढतं हा भाग आलेला, परंतु महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं महापुरुषांना अभिवादन करताना आमच्या अवतीभोवती काय घडतं त्यावर ठणकावून बोलण्याची गरज आहे। त्यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो। या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला मला माहिती आहे मला की एक कोणी तुम्ही पोस्टर छापलंय, परंतु ती छोटी निमंत्रण पत्रिका आली त्यावर मला माझ्यासाठी विषय दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांचे कामगार विषय योगदान। या विषयावर मी बोलेन, परंतु तो विषय कालपासून महाराष्ट्रभरामध्ये एका चुकीच्या कारणासाठी चर्चेला जातोय। त्यावर तुम्ही बोलला हे यासाठी गरजेचं आहे की महापुरुषांचं नुसतं उगव करणं, महापुरुषांच्या नावाचं नुसतं जयघोष करणं हा भाग वेगळा, आणि त्या महापुरुषांच्या विचारावर जीवन जगताना आपण काय बोलतो, कसं बोलतो, कुठे बोलतो, किती बोलतो याचं भान असतं आणि तेही लोकप्रतिनिधीला असतं। ही त्या सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे। त्या जबाबदारीचं भान नसणाऱ्या या मंडळींना शिवरायांचं नाव एकेरी उल्लेख करावा या मताचं या महाराष्ट्रात देशात कुणीच नाही, त्याबद्दल दुमत नाही। मात्र ते बोलत असताना एकीकडे शिवरायांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे आयाबहिणीच्या नावाने शिवायचा उद्धार करायचा, या काही गोष्टी चांगल्या नाही। जयंतीचा कार्यक्रम असला तरी या अशा प्रकारचा, या अशा पद्धतीचा आम्ही जाहीर निषेध केला पाहिजे। बंधू भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण ज्या तयारीने, ज्या परिश्रमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला,
मला माहिती आहे प्रचंड कार्यालयीन कामाचा भार तुमच्यावर आहे. मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांनी लावलेल्या जबाबदाऱ्या, काही शासकीय जबाबदाऱ्या ज्यामध्ये वेगळ्यासारखी काम आहे, तुमचे अधिकारी कर्मचारी बरेचसे कामामध्ये व्यस्त आहेत. तरी इतक्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित आहात. हे तुमच्या माझ्यासाठी, हे या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ती यासाठी म्हणतोय मी, एकीकडे देशभरामध्ये आम्ही महापुरुषांच्या जयंत्यांचा, महापुरुषांच्या विचारांचा जयघोष करतोय. मी काही तुमच्या बीएमसीचा कर्मचारी आहे, मी काही तुमचा अधिकारी. जे बोलायचं ते बोलायचं, मी काही राहणार. ओके. आणि दुसरी गोष्ट, आता मला बोलावलंय आणि माझ्या हातात माहीत दिलाय, त्यामुळं जोगावे भाषा आनंदाची गोष्ट अशी आहे की बाजूला बसणारा माणूस देखील त्याचं समर्थन करेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. बाजूला बसलेले आमचे ज्येष्ठ बंधू त्याचं समर्थनच करतील. मी जे बोलेल ते यासाठी म्हणतो, तो विश्वास आहे मला. मी काही कुणाला, तुम्ही सगळे आपण कुणी एकमेकांना खुश करण्यासाठी जयंत्या साजऱ्या करत नाही. बरोबर आहे की खोट आहे? एकमेकांना खुश करण्याचा जयंत्या साजऱ्या करण्याचा विषय नाही. महापुरुषांच्या जयंतीचा आयोजन करण्याचा उद्देश आहे की त्या महापुरुषांनी या देशावर, समाजावर, राज्यावर, तुमच्यावर, माझ्यावर ज्याचे काय उपचार आहे. शिवरायांना आठवतो, ज्योतिबांना आठवतो, शाहूंना आठवतो, बाबासाहेबांना आठवतो, अण्णाभाऊंना आठवतो, सावित्रीबाईंना आठवतो. कशासाठी आठवतो? आमच्या स्वतःसाठी आणि आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भवितव्य कशा पद्धतीचं घडवायचं यावर चिंतन व्हावं, विचार मंथन व्हावं. महापुरुषांच्या जयंत्यांना निदान या गोष्टीचं भान ठेवून जर आम्ही यावर चर्चा केली तर निश्चितपणे तुम्ही आपण कर्मचारी बंधू भगिनींनो, तुम्ही आपण सगळे कर्मचारी आहोत, सुशिक्षित मंडळी आहोत. तुम्ही आपण जर काही भूमिका घेतली तर या समाजाचा मोठ्या संख्येने असणारा जो समाज अशिक्षित आहे, अडाणी आहे, अनुकरण करणारा आहे, तुमच्या माझ्याकडे पाहून तो देखील चांगला या गोष्टींचं अनुकरण करायला यात चिंता नाही. म्हणून हे भान, ही जाण ठेवून आपण हे कार्यक्रम आयोजित करतो. त्याचं कारण या आयोजन समितीचं मी प्रामुख्याने अभिनंदन यासाठी करतोय की एका जातीची जयंती, एका महापुरुषापुरती मर्यादित, एका समाजापुरती मर्यादित हे असं न होऊ देता हा भारत निर्माण करण्यासाठी वेळोवेळी प्रत्येक वेळेस कुणी ना कुणी आपल्या जीवाचं राग केलेल्या, आपल्या जीवनाचं बलिदान देऊन हा महाराष्ट्र देश उभा केलेला आहे. त्यामध्ये तथागत बुद्ध असतील, सम्राट अशोक असतील, शिवराय असतील, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबा, असंख्य आमचे महापुरुष आहेत की ज्यांनी वेळोवेळी प्रचंड संघर्ष करून या समाजाला डोळस करण्याचं काम केलं आणि समाज उभा करण्याचं काम केलं. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करताना तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की या देशात बाबासाहेब आंबेडकरांना बरीच वर्ष दलितांचे नेते, दलितांचे पुढारी, दलितांचे बसिया अशा छोट्याशा कक्षेमध्ये राबण्याचा प्रयत्न केला. परंतु काळ बदललाय, काळ बदलतोय. जसं जसं ज्ञानाची वृद्धी होते, लोकांना माहिती होते, लोकांना जानकारी होते, लोक डोळस होतात, तसं तसं त्यांना कळते. शेतकऱ्यांना कळते की या डॉक्टर आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी खूप काम केलं. महिलांना कळायला लागले की डॉक्टर आंबेडकर माझ्या जातीचे असो किंवा नसो, पण देशातल्या महिलांचा एकमात्र उद्धार करता जर कोणी असेल तर डॉक्टर आंबेडकर आहे. कामगारांना कळायला लागलं की डॉक्टर आंबेडकरांच्या मुळे माझे 18 तासाचे 14 तासाचे 18 तास झाले. मला प्रोव्हिडंट फंड डॉक्टर आंबेडकरांच्या मुळे मिळतो, मला सोशल सिक्युरिटी डॉक्टर आंबेडकरांच्या मुळे मिळते, ग्रॅच्युइटीचा भाग डॉक्टर आंबेडकर आहे. तुमच्या माझ्यासारख्या असंख्य कर्मचाऱ्यांना एकत्रित येऊन संघटना स्थापन करून आपला एकत्रित आवाज उठवण्याचं, युनियन बनवण्याचा आणि युनियनच्या मान्यता आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यामध्ये युनियनचा महत्वाचा भाग असला पाहिजे. हे अधिकार देणारेही डॉक्टर आंबेडकर आहे. लोकांना आता कळायला लागलं एकटा कर्मचारी काही मजबूत असतो, जमतो.
परंतु जेव्हा कर्मचारी संघटित होऊन काम करतात, ती संघटित कर्मचाऱ्यांची शक्ती नियोजन करणाऱ्या किंवा आपण एम्प्लॉयर म्हणतो त्याला, त्या एम्प्लॉयरला देखील आपल्या म्हणणे मान्य करण्यासाठी भाग पाडू शकते, तो अधिकार देणारे डॉक्टर आंबेडकर. अरे एक नाही अनेक आमच्या माता भगिनींना मॅटर्निटी लीव्ह मिळतात. डॉक्टर आंबेडकरांचं हे कॉन्ट्रिब्युशन या महाराष्ट्रातील आणि देशातील लोकांना कळायला लागलं तेव्हापासून डॉक्टर आंबेडकर एका जातीचे नव्हते. डॉक्टर आंबेडकर या देशाच्या सगळ्यांच्या हिताचा विचार करणारा माणूस कळायला लागला. आता ते कळायला लागलं, स्वतःची सगळीकडे साजरी करताना पाहिलं असेल. या 14 एप्रिलला काय झालं माहितीये, जसं कळायला लागले की डॉक्टर आंबेडकर सगळ्यांचे आहे, पण डॉक्टर आंबेडकर सगळ्यांनी जर स्वीकारले तर आपलं दुकान बंद पडायची ज्यांना भीती आहे त्यांनी आता डॉक्टर आंबेडकरांना डोक्यावर घेऊन जाण्याला सुरुवात. आता काय म्हणायचं मला माहिती नाही, आधी सांगितलं की मला काय बोलायची भीती नाही, बदल नाही, पण आयोजकांची काळजी घेऊन संबंधाला इशारा लावले आणि करायला. पण त्यांना कळायला लागलं की लोक बाबासाहेबांना स्वीकारायला लागले. जेव्हा बाबासाहेब म्हणतो तेव्हा बाबासाहेब याचा अर्थ शिवराय, जेव्हा बाबासाहेब म्हणतो तेव्हा बाबासाहेब याचा अर्थ महात्मा फुले, शाहू महाराज, सगळ्या महापुरुषांचं नाव. या सगळ्या महापुरुषांचा संघर्ष या देशाच्या संविधानामध्ये कायद्याच्या रूपानं बांधून ठेवणाऱ्या नावाला डॉक्टर आंबेडकर म्हणतात. ते एका जातीशी संबंधित नाव नाही. आणि म्हणून या गोष्टी आम्ही जेव्हा समजायला लागलो तेव्हा लोक डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने हे कळायला लागले, लोकांना फोडल्याशिवाय तर आपलं दुकान चालणार नाही, बरोबर. पण त्यासाठी वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे पिल्लू सोडले जातात. त्याचं एक पिल्लू कदम साहेबांनी असे असंख्य पिल्लू सुटतात. लोकांच्या एकजुटीवर घाला घालण्यासाठी, लोकांची एकजूट तोडण्यासाठी जे जे प्रयत्न म्हणून जे जे काय केलं जातं त्या सगळ्या प्रयत्नांना हातून पाडणं तुमची आणि माझी आजची जबाबदारी. विषय बाबासाहेबांच्या कामगार विषय धोरणाचा, योगदानाचा विषय मोठा आहे. तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करणारी मंडळी सुज्ञ आहात. याचं कारण मी म्हणतो म्हणून नव्हे, पोस्टर जेव्हा पाहत होतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशातील लोकांसाठी काय योगदान आहे सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच लिहून ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघता कशाला बोलवलं, कारण ते मला म्हणजे प्रश्न वाटला ते पाहून की एवढ्या सुज्ञ लोकांना आयोजकांना त्याची गरज तरी काम पडावी. पण ठीक आहे, तुम्ही बोलावं. कामगारांच्या साठी बाबासाहेब आंबेडकरांना कामगार नेता म्हणून या देशात अनन्य साधारण महत्व आहे. ते अधिकार तुम्हाला सांगितले वेगवेगळे जे कर्मचारी म्हणून मला मिळतात त्या प्रत्येक कायद्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशातल्या 29 कामगार कायद्यांच्या फ्रेमिंग मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा योगदान. आणि नुसतं कार्यक्रम कायद्यांची निर्मिती तर कामगारांना डोळस करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान जर आम्ही पाहायचं म्हटलं, त्यांच्या सगळ्यात पहिल्या पक्षाचं नाव देखील स्वतंत्र मजूर पक्षाचं आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1936 साली आणि 1938 तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाची एक मोठी घटना आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला या मनमाडमध्ये रेल्वेचं मोठे दर्शन, रेल्वे कामगारांचा मेळावा डॉक्टर आंबेडकरांनी आयोजित केला होता. त्या परिषदेला संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठी सूचक स्थिती व्यक्त केली की कामगारांचे सगळ्यात मोठे 2 शत्रू आहेत, एक ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही. ब्राह्मणशाही म्हणजे ब्राह्मण पुढे माणसांचा विरोध करण्याचा हा विषय, विचार, विचारधारा, ती समाज स्थिती ही विरोधक आहे आणि भांडवलशाही देखील.
आता तुम्ही हातात हात घालून चालताय. रेल्वे गेली, विमानतळ गेले, काय केलं आम्ही मित्रांच्या तुम्हाला सगळं चांगलं माहिती. या सगळ्या बाबींना जर आम्ही समजून घ्यायचं म्हटलं तर आजचा काळ कामगारांसाठी प्रचंड आव्हान निर्माण करून ठेवलेला काळ आहे. मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे भारतातल्या सगळ्या 40 कायद्यांचं कामगार कायद्यांचं कन्सॉलिडेशन करून एकत्रित करून 4 कायद्यांमध्ये रूपांतर केले. त्या 4 कायद्यांमध्ये काय झालं? तुमच्या माझ्यासारख्या बीएमसी सारखी आता ही मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची संघटना आहे असं समजूया. बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही वेगवेगळे कामं व्हायच्या काउन्सिलमध्ये इंग्रजांच्या काळामध्ये 42 ते 46 1942 ते 46 कामात कामगारांच्या हिताचा कामगार हा काही नुसता उत्पन्न निर्माण करणारी मशीन आहे, वस्तू नाही आहे. तो मानवी सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार असणारा एक मानव आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्या सगळ्या अधिकारांची जाणीव बाबासाहेबांना असल्यामुळं त्या प्रत्येक कामगारांच्या मानवी अधिकारांचं आणि त्यांच्या डिग्निटीचं त्याच्या सन्मानाचं ही लक्षात ठेवून बाबासाहेबांनी त्या कायद्याची निर्मिती. आज हे 4 कायदे देशामध्ये लागू झाले. या 4 कायद्यांमध्ये काय बदल झाला? 4 कायद्यांमुळं त्या 4 कायद्यांमुळं मागच्या 40 कायद्यांच्या जे सत्व होतं ते सत्व बदलण्यामध्ये काय परिणाम झाला आहे यावर तुम्ही आम्ही सगळ्यांनी कामगार संघटनाविषयी टाका इथं आपली जयंती उत्सव समिती आहे. पण कामगार संघटनांनी जुने कायदे आणि नवे कायदे यावरून कामगारांच्या हितावर काय परिणाम झाला यावर खऱ्या अर्थानं परिसंवाद आयोजित करण्याची गरज आहे. मोठ्या संख्येने वेगवेगळ्या कामगारांच्या युनियन संघटना आहेत, कामगार सेना तुमच्याकडे यावर या सगळी कामगार कायद्यांमुळे कामगारांच्या हिताचं काय झालंय या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक हिंट देतो. भारत देशामध्ये आमच्या पेडणेकरांना जीवन आत्मीयता आहे म्हणून संविधान वाचावं माझ्या लोकांनी असं वाटत तरी असतं तरी दुसरीकडे या देशामध्ये मोठी कटकारस्थानं चालू आहे. एक पाऊल टाकलं जाते देशाच्या संविधानाला कसं खारिज करता येईल बदलता येणार नाही. इच्छा असली तरी बदलता येणार नाही, बदलू शकत नाही कोणी. पण या संविधानाला पुचकामी करण्याचा एकही संधी सोडली जात नाही. मग ते संविधानाला पुचकामी करण्यासाठी काय काय म्हणून जे करता येईल ते करताय. आरक्षणासारख्या तरतुदीला उपवर्गीकरण लागू करून सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा आधार घेऊन महाराष्ट्र सरकारने एक कमिटी स्थापन केली. हेतू जर चांगला असता तर मोकळ्यापणाने केला असता. 10 तारखेला जी आर काढला, 10 एप्रिलला जी आर आला, 11, 12, 13, 14 सगळे लोक जयंतीच्या तयारीमध्ये आणि त्या जी आर नुसार उपवर्गीकरणाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते मांडायचं असेल तर 15 तारखेपर्यंत ईमेल पाठवा. सगळे लोक जयंतीच्या नियोजनामध्ये साजरा करण्यात व्यस्त असताना तुमच्या माझ्यासारख्या या महाराष्ट्रातल्या असंख्य लाखो कोट्यावधी बांधवांना उपवर्गीकरणाच्या नावाखाली अनुसूचित जातीमध्ये भेद पाडण्याचं मोठे षडयंत्रकारी काम महाराष्ट्रात राग होण्याचं काम आलं. तुमच्यातल्या असंख्य लोकांनी आपण सर्वांनी त्याला कडाडून विरोध केला. तेव्हा आता ती तारीख 30 एप्रिल करून वाढवून दिली. 30 तारीख वाढवून दिली पण याचा अर्थ असा नाही की संकट टळलं. तुम्हाला मला ठोसपणे या गोष्टीची समजून घेण्याची गरज आहे. आणि त्या शेड्यूल कास्टच्या आरक्षणाचा लाखो नोकऱ्यांचा बॅकलॉग, शेड्यूल ट्राईबचा लाखो नोकऱ्यांचा बॅकलॉग आमच्या ओबीसी बांधव 52% असून 27% दिल्यानंतरही कोट्यावधी नोकऱ्यांचा बॅकलॉग अजून भरणं बाकी आहे. तो अजून भरलेला नाही परंतु ते मिळतं त्याच्यामध्ये वर्गीकरण करून लोकांमध्ये फूल पाडण्याचं काम केलं जात आहे. जस्टिस कृष्णा अय्यर सारखे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे त्यांचे एक वाक्य आहे की संविधानाचा वापर करून संविधानाचा पाडाव केला जात आहे. हे त्याचं उदाहरण आणि त्याकडून दुर्लक्ष त्याच्याकडे आपलं लक्ष जाऊ नये. आमच्या पोटा पाण्याच्या
कर्मचाऱ्यांवर चर्चा घडवून आणली जाते, त्यामध्ये तो कालचा मुद्दा आहे. लोकांच्या नोकऱ्या मी आता तुम्हाला सांगतो, कर्मचारी महानगरपालिकेच्या धरून सांगतो आणि तुमच्या माहितीसाठी बहुतांश कर्मचारी, जसं मला वाटतं कोणीतरी संचलन करताना बोललं, सफाई कामगार, भाऊ तुम्ही बोलला, सफाई कामगार एका विशिष्ट वर्गाचे आहे. त्या सफाई कामगारांची मध्ये सफाई कामगार त्यांचा एक महत्वाचा मुद्दा आहे. शासनाने लालबागे समिती काढली, त्या लालबागे समितीचे स्वीकारल्या त्यांनी तरतुदी, शिफारसी आणि डॉक्टर बाबासाहेब श्रम साफल्य योजना आली. तुम्हाला नाव माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना आली. त्या योजनेमध्ये जे पात्र कर्मचारी असतील सफाई कामगार, त्यांना हक्काची घरं मिळवून देण्याची जबाबदारी त्या श्रम साफल्य योजनेमध्ये खूप पात्र आहे. त्याचे विकास मध्ये ज्या कर्मचाऱ्यांना मालकीची घरं देण्याचा शासनाचा निर्णय असताना महानगरपालिकेला अद्याप इथे लागू केलेलं नाही. ज्या कर्मचाऱ्यांचा मी वकील हायकोर्टामध्ये केस दाखल केलेली, आनंदाची बाबाची काल काहीतरी सर्क्युलर आले की आम्ही श्रम साफल्य योजना लागू करणार आहोत. त्यामुळे ते आहे दुरुस्त आहे, पण ते लागू झालं पाहिजे, ते लागू झालं पाहिजे. नुसती घोषणा करून चालत नाही, ते लागू झालं पाहिजे. अशा एक वेळ असंख्य गोष्टी, असंख्य भावी तुमच्या आमच्याशी निगडीत प्रशासनामध्ये शासनामध्ये घडत असतात. आपली नोकरी करून आपलं घरदार फक्त पाहणे यामध्ये जर आम्ही गुरफटून गेलो तर शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब यांनी आपल्या काळामध्ये त्यांची जबाबदारी पार पाडली, परंतु त्यांनी महत् प्रयासाने मिळवून दिलेलं जे काय आपल्यासाठी कवच कुंडल आहे, ती कवच कुंडल आमच्या येणाऱ्या पिढीसाठी राखून ठेवायची असेल तर आज आम्हाला नाही तितकं महापुरुषांच्या एवढं थोडी तर जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. थोडं तर काम तुम्हाला मला करावं लागेल. ते कमीत कमी राखण करण्यासाठी तर काय करावं लागेल, ते राखण करण्याची जबाबदारी तुम्ही आपण सगळेजण एकमेकांच्या सोबत हातात हात मिळवून खांद्यावर घेऊन जातीपातीच्या पलीकडे जाऊन या देशाचं निर्माण करणारे आमचे जर महापुरुष असतील, त्या बापाचे आम्ही औलाद आहोत. आम्हाला आमच्या कोणता महापुरुष कोणत्या जातीचा आहे त्याने फरक पडत नाही, ते राष्ट्र निर्माते आहेत आणि आम्ही त्यांची लेख आहोत. त्या भूमिकेतून तुम्ही आपण सगळे महापुरुषांच्या विचारावर येणाऱ्या समोरच्या काळामध्ये हातात हात घेऊन चालत राहू. जयंतीच्या निमित्तानं या विषयावर तुम्ही चर्चेला बोलण्याची संधी दिली. भविष्यात मी तुम्हाला विनंती केली त्याप्रमाणे असे काही परिश्रमात जाऊन एक मोठं संकट कामगार वर्गावर देशभरात आलेलं आहे. बाबासाहेबांचं स्मरण करताना, कामगार नेता डॉक्टर आंबेडकरांचं स्मरण करताना भविष्यात कामगारांच्या सुरक्षेचं, भविष्यातील कामगारांच्या हक्काचं रक्षण कसं करता येईल यासाठी काही करता येतं का, सगळ्या कर्मचारी कामगारांच्या संघटनांना विनंती करतो की अशा प्रकारचे काही जनजागृतीचे कार्यक्रम आपण करूया आणि एकंदरीत आमच्या जी साऊथ वॉर्डचाच नव्हे तर या मुंबई शहरातीलच नव्हे तर देशातील सगळ्या संघटित असंघटित कामगारांचा न्यायाचा लढा देव अतिशय द्वेषानं, अतिशय संघर्षपूर्ण हा लढा राहणाऱ्या भविष्यामध्ये तो लढा आपण ताकदीने लढू. बाबासाहेबांच्या शिवरायांच्या जयंतीला कमीत कमी हा संकल्प करूया आणि तो लढा आमच्या कामगारांच्या हिताचा हा लढा, श्रम करणाऱ्या मजुरांच्या हिताचा लढा यशस्वी हो. आपल्या सर्वांचे हक्क अधिकार जे मोठ्या प्रयासाने आम्हाला भारतीय संविधानाने मिळवून दिले ते टिकून राहो यासाठी आपले सर्वांचे परिश्रम सत्कार मिळावं. महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने या मंगल कामना व्यक्त करतो. आपण सन्मानित केलं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.